नमस्कार. टिळकनगर बालविद्या मंदिर, डोंबिवली ईस्ट, स्टँडर्ड 4th, सब्जेक्ट EVS 1, लेसन नंबर 1, द लाईफ सायकल ऑफ ॲनिमल्स. हॅलो स्टुडंट्स, टुडे वी डिस्कस अबाउट रिमेनिंग पार्ट ऑफ लेसन. मुलांनो, आज आपण परिसर अभ्यास 1 धडा पहिला प्राण्यांचा जीवनक्रम या पाठाचा तिसरा भाग बघत आहोत. काळजीपूर्वक नीट ऐका. अगेन इट बिंग्स टू गुबल अप द लीफ अँड कंटिन्युअस टू ग्रो रॅपिडली. बघा की पुन्हा तो वेगाने पानं कुरतडून खायला सुरुवात करतो. पुन्हा त्याची झपाट्याने वाढ होते. इन 2 or 3 days इट मोल्ड्स अ सेकंड टाईम. 2 ते 2.5 दिवसांनी तो परत काट टाकतो. इन धिस वे इट मोल्ड्स 4 times. अशा रीतीने तो 4 वेळा काट टाकतो. इट रिमेन्स इन द कॅटरपिलर स्टेज फॉर 10 to 12 days. बघा, बिबळ्या कडवा प्रकारचे फुलपाखरू सुरवंट अवस्थेत 10 ते 12 दिवसात येते किंवा 10 ते 12 दिवसांचा तो कालावधी असतो. जस्ट बिफोर द लास्ट मोल्ड, the caterpillar weaves a button of a silken thread on a stalk or a leaf and hangs itself from it. बघा हा, शेवटची कात टाकण्यापूर्वी सुरवंट एखाद्या देठावर किंवा पानावर रेशमासारख्या धाग्याची गुंडी विणतो. When it molds this time, it forms a pupa which is the next stage of its growth. बघा, या गुंडीवर तो स्वतःला लटकवून घेतो. यावेळी कात टाकली की आतील कोश दिसू लागतो. द प्युपा ऑफ अ बटरफ्लाय इज ऑल्सो कॉल्ड अ क्रिसेलिस. वाढीच्या अवस्थेलाच कोशावस्थासुद्धा म्हणतात. इट रिमेन्स इनसाइड द क्रिसेलिस फॉर द नेक्स्ट 11 or 12 days. कोशाच्या आत बिबळ्या कडवा सुमारे 11 ते 12 दिवस असतो. इट डज नॉट ईट एनिथिंग ड्युरिंग धिस स्टेज. पण या अवस्थेत तो काहीही खात नाही. हाऊएवर, इनसाइड द क्रिसेलिस इम्पॉर्टंट चेंजेस टेक प्लेस इन इट्स बॉडी. पण त्याच्या शरीरात महत्त्वाचे बदल घडून येत असतात. द ग्रोथ ऑफ द प्लेन टायगर गेट्स कम्प्लीट इनसाइड द क्रिसेलिस. कोशात बिबळ्या कडव्याची वाढ पूर्ण होते. देन द ॲडल्ट बटरफ्लाय इमर्ज फ्रॉम द क्रिसेलिस. मग नंतर प्रौढ अवस्थेतले फुलपाखरू कोशाच्या आवरणातून बाहेर येते. इट नाऊ हॅज 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स अँड 6 लॉंग लेग्स. यावेळी त्या फुलपाखराला 6 लांब पाय व आकर्षक पंख असतात. ऑल बटरफ्लाईज गो थ्रू दिस स्टेज ऑफ ग्रोथ. सर्व फुलपाखरांची वाढ याच पद्धतीने होते. हे चित्रात दाखवलेलं आहे, तुम्ही ते व्यवस्थित बघा. आता पुढे पहा. डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, हे बघा. फॉर ईच टाईप ऑफ बटरफ्लाय द टाईप ऑफ प्लांट्स ऑन हुज लीव्ज इट्स फिमेल विल ले एग्ज इज फिक्स्ड. प्रत्येक प्रकारच्या फुलपाखराची मादी कोणत्या प्रकारच्या वनस्पतीच्या पानांवर अंडी घालणार हे ठरलेले असते. द टाईम द लार्वा टेक टू इमर्ज फ्रॉम द एग्ज इट डिफरंट फॉर डिफरंट टाईप्स ऑफ बटरफ्लाईज. निरनिराळ्या प्रकारच्या फुलपाखरांमध्ये अंड्यांमधून सुरवंट बाहेर येण्याचा काळ कमी जास्त असतो. देअर इज ग्रेट व्हरायटी इन कॅटरपिलर्स. सुरवंटांमध्ये खूप विविधता असते. डिफरंट टाईप्स ऑफ कॅटरपिलर्स आर ऑफ डिफरंट कलर्स. निरनिराळ्या प्रकारचे सुरवंट निरनिराळ्या रंगांचे असतात. देअर बॉडी इज लॉंग. मेनी टाईप्स ऑफ कॅटरपिलर्स आर हेरी. बघा, त्यांचे शरीर लांबुळके असते
अनेक सुरवंटांच्या अंगावर केसांसारखे तंतू असतात. तर इथे बघा चित्र दाखवलेलं आहे व्हेरियस बटरफ्लाईज, म्हणजेच निरनिराळ्या फुलपाखरांच्या जाती तिथं दाखवलेल्या आहेत. नीट बघा मुलांनो. आता खाली दुसरं दिलेलं आहे डू यू नो, माहीत आहे का तुम्हाला, हे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्यायचं. आता खाली पहा व्हॉट वी हॅव लर्न, आपण काय शिकलो ते पहा. अ हेन सिट्स ऑन हर एग्स टू हॅच दे, कोंबडींच्या अंड्यांमध्ये पिल्लांची वाढ होण्यासाठी कोंबडी अंडी उबवते. द फुल्ली ग्रोन चिक ब्रेक्स द एगशेल अँड कम्स आउट, पूर्ण वाढ झालेले पिल्लू कवच फोडून बाहेर येते. एग, कॅटरपिलर मीन्स लार्वा, क्रिसेलिस म्हणजे प्युपा अँड अडल्ट आर द 4 स्टेजेस ऑफ द लाईफ सायकल ऑफ अ बटरफ्लाय. फुलपाखरांच्या वाढीच्या अंडी, अळी, कोश, प्रौढ या 4 अवस्था असतात. द प्लेन टायगर बटरफ्लाय लेज इट्स एग्स ऑन द लीव्ज ऑफ द मिल्कवीड प्लांट. बिबळ्या कडवा या नावाचे फुलपाखरू रुईच्या पानावर अंडी घालते. द लार्वा इमर्ज फ्रॉम द एग, अंड्यांमधून अळी बाहेर पडते. इट इज कॉल्ड द कॅटरपिलर, त्यालाच आपण सुरवंट म्हणतो किंवा त्यालाच सुरवंट म्हणतात. व्हेन द ग्रोथ ऑफ द कॅटरपिलर इज कंप्लीट, इट एंटर्स द प्युपा स्टेज ड्युरिंग विच इट लिव्ज इनसाइड द क्रिसेलिस. वाढ पूर्ण झाल्यानंतर सुरवंट कोशावस्थेत जातो. द ॲडल्ट बटरफ्लाय इमर्जेस फ्रॉम द क्रिसेलिस. इट हॅज 6 लॉंग लेग्स अँड 4 अट्रॅक्टिव्ह विंग्स. बघा कोशातून पूर्ण वाढ झालेले फुलपाखरू बाहेर पडते, त्यावेळी त्याला 6 लांब पाय असतात आणि आकर्षक पंख असतात. ऑलवेज रिमेंबर, मुलांनो हे नेहमी लक्षात ठेवा. बटरफ्लाईज आर अ पार्ट ऑफ आवर एन्व्हायरमेंट. फुलपाखरे आपल्या परिसराचाच एक भाग आहेत. इट इज रॉंग टू कॅच बटरफ्लाईज जस्ट फॉर फन अँड टू कीप देम टाईड विथ अ स्ट्रिंग. बघा गंमत म्हणून फुलपाखरू पकडणे, त्यांना दोरीने बांधून ठेवणे चुकीचे आहे. म्हणून तुम्हीही हे कधी करायचं नाही आणि कोणी करत असेल तर त्यालासुद्धा हे करू द्यायचं नाही. मुलांनो आज आपण हा पाठ पाहिलेला आहे. हा पाठ तुम्ही व्यवस्थित वाचा. या पाठावर आधारित PDF फाईल तुम्हाला पुढील भागात येईल. त्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित EVS 1च्या वहीत लिहा. धन्यवाद.